आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विन जीवा सुख नोही. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे लावे मना पिशे गोविंदाचे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. विठ्ठल 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 विठ्ठल. महायोग पीठे ते भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकरू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादानी गतीचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दासत्का काय माझी वाणी मानेल, संतासी रंजव चित्तासी आपुलिया दयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू, श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे. आता गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थं मूर्तिं, नमामि गंगागिरियोगिराजं. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगं. मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेषु भगवान विष्णु, निवृत्तिर्भगवान हरः. सोपानो भगवान ब्रह्मचित्तला. विठ्ठल 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 विठ्ठल. आपला तो एक देव करुणी घ्यावा, आपला तो एक देव करुणी घ्यावा, ते देवीन जीवा सुख नोहे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. प्रस्तुत भगवान परमात्म्याच्या सद्गुरूंच्या आणि जनता जनार्दनाच्या सेवेकरिता निवडलेल्या अरुंद जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मानवी जीवाला सुखाचा पत्ता सांगतात, सुखाचं साधन सांगतात. जीवाला सुखाची गरज आहे, ते सुख कसं मिळेल, त्याच्याकरता काय करावं लागेल, त्याचा पत्ता सांगितला. महाराज म्हणले त्याच्याकरता आपल्याला एक काम करावं लागेल, तो एक देव आपलासा करून घ्यावा. तेणे विन जीवा सुख नोहे, त्याच्या वाचून जीवाला सुख प्राप्त होणार नाही. म्हटले बाकीचे हे जे साधनं आहेत सुखाची, त्याचा विचार काय म्हटले. येरती माईके, येर म्हणजे बाकीचे, येरती माईके दुःखाची जनिती. खऱ्या अर्थानं हे जे पदार्थ आहेत हे दुःखाला निर्माण करणारे अशा प्रकारचे आहेत, दुःखाला जन्म देणारे आहेत. आणि यांचं स्वरूप, यांचं सुख हे चिरकाल टिकणारं नाही, सतत सारखं राहणारं नाही. त्यामध्ये कमी अधिकपणा अशा प्रकारचं आहे. नाही आदी अंती अवसानी, तिन्ही काळाचं वर्णन केलंय. आदी भूतकाळ, अंती भविष्यकाळ आणि अवसानी म्हणजे मधला काळ, वर्तमान काळ. या तिन्ही काळामध्ये ज्याचं स्वरूप आनंदाचं नाहीये, आनंद देण्याचं नाहीये. पण त्याकरता काय करावं लागेल. महाराज म्हटले तो परमात्मा एक केला तर काय होईल, तो परमात्मा अविनाशी आहे आणि त्याचा स्वभाव असा आहे का जो त्याच्याकडे येतो त्याला आपला सारखा करतो.
अविनाश करी आपुलिया ऐसी. आपल्यासारखं त्याला करतो. तो अविनाशी आहे. जो त्याच्याकडे जाईल त्यालाही तो अविनाशी बनवतो. याच्याकरता एक काम कर बाबा, लावी म्हणा पिसे गोविंदाचे. मनाला त्या गोविंदाचं पिस लाव, वेड लाव, आवड निर्माण कर. मग असं जर घडलं तर तुम्हाला निश्चित सुख प्राप्ती होईल. आणि हे कधी करता येईल म्हटले, फक्त एकाच जन्मात, एकाच मरणाच्या आत करता येईल. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे, दोन्ही फायदे सांगितले. एक तर त्यामुळे जीवाला परमात्मा प्राप्ती करता येईल आणि उत्तमत कार्य केल्यामुळे उत्तमत्वाची कीर्ती पाठीमागे शिल्लक राहते. म्हणून बाकीच्या सुखाच्या पदार्थाची अपेक्षा करण्यापेक्षा आपुला तो एक देव करून घ्यावा. तिने विन जीवा सुख नोही विठ्ठल 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 विठ्ठल. श्री क्षेत्र वाकडी खंडोबाची या ठिकाणी कर्डिले पाटलांच्या वस्तीवर आज जायचंय. कारण जीवनातून चिंतन जर वजा केलं भगवंताचं, तर दुःख मिटवण्याचं साधन दुसरं कोणतंच नाही. पदार्थ वस्तू आपल्याला दुःख मिटवण्याचं साधन परिपूर्ण मानता येत नाही. कारण पदार्थांचा स्वभाव असा आहे, तो पदार्थ दुःख देत चालतो. त्याचं सुख कमी आणि दुःख जास्त असं मानलंय. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख परवता एवढे ही त्याची देवी आहे. म्हणजे त्याचं उदाहरण जर सांगायचं ठरलं तर त्याचं माप कशा प्रकारचं आहे. एक माणूस वाघ पाठीमागे लागला म्हणून पळत होता. पळता पळता जंगलाचा रस्ता आला, तो जंगलातूनही पळतच होता. पळता पळता गंमत अशी झाली का तो माग पाहत होता. पाहता पाहता एका पडक्या विहिरीमध्ये तो पडला. पण तिथे एक वडाचं झाड होतं. त्याच्या पारंब्या त्या विहिरीमध्ये लोंबत होत्या. त्याच्या हाताला सुदैवानं ती एक पारंबी लागली. पारंबीला लागल्याबरोबर तरी तसंच धरलं, लटकला. खाली पडला नाही आणि थोडासा आतमध्ये विहिरीतही 10-5 फूट म्हणा गेला. असा तो मध्ये लटकलेला आहे. मध्ये लटकलेला असल्यामुळे पाठीमागून त्या विहिरीच्या काठावर वाघ आला. तो खाली वरून असं डोकावून पाहतोय. त्याला वाटलं खाली आपण अशा प्रकारचं उतरून इथं सुरक्षित राहावं, वाघ काही येणार नाही. खाली ज्यावेळेला त्यांनी स्वतः पाहिलं पारंबीला धरल्यानंतर, हो त्या आवाजानं खडखडा आवाज झाला पारंबीच्या. काही पानं त्याच्यात पडले. त्याच्यामुळे खाली असलेला शांत बसलेला एक नाग भला मोठा तो जागा झाला. त्यांनी फणा काढला. खाली पाहिलं तर नाग आहे, तो फणा काढून तयार आहे. वर पाहिलं तर वाघ आहे, जबडा पसरून तयार आहे. हे दुःखाचे. वर गेला तरी दुःख आहे, खाली राहिलं तरी दुःख आहे. पण तेवढ्यामध्ये गंमत, त्या पारंबीला एक मोळ होती. हल्ल्यामुळं ती मोळाच्या माश्या उठल्या. तसा तो कांदा जो असतो मोळाचा तो फुटला आणि माशाचा आवाज येतो म्हणून त्यांनी वर पाहिलं. वर पाहिल्यानंतर तेवढ्यात त्याच्या वटावर, खालच्या वटावर एक मोळाचा थेंब, मधाचा थेंब पडला. त्यानं त्याला जीभ लावली. जीभ लावल्यानंतर मग काय आनंदच आनंद नव्हता. आता मोळाच्या मधाला जीभ लागल्यानंतर पाणी सुटण्याचे आनंद गोड लागला मनाचा. वर पाहायला लागला. थेंब पडला का तो चाटायचा, थेंब पडला का तो थेंबाचा आनंद घ्यायचा. आता पहा त्याचं जीवन कुठल्या परिस्थितीमध्ये. खाली गेला तरी दुःख आहे, तिथे साप चावून मरणार आहे. वर जर आला तर वाघोबा त्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. पण तेवढ्यामध्ये त्याला आनंद मिळतो त्या मधाच्या थेंबाचा. एक तो काही जास्त नाहीये. कांदा थोडासा फुटलाय म्हणून त्याच्यातून जेवढा मध खाली येतोय, एक थेंब 2-5 मिनिटांनी 10-5 मिनिटांनी पडतोय आणि तेवढाच त्याला आनंद मिळतो. तितकंच सुख संसारात आहे. विठाला 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 विठाला. दिवसभर मरमर करावी. रात्री 2-3 वाजेपर्यंत पाणी भरलं. सकाळी पाणी भरलं. पुरा कांद्याला पाणी भरीतच होता. दुपारी हातावर भाकरी घेतल्या आणि भाकरी खाल्ल्या.
एवढं दिवसभर पाणी भरलं त्याने. पाणी भरल्यानंतर संध्याकाळी लाईट गेली, बंद केली मोटर, घरी आला. तेवढ्यात फक्त घरच्या गृहमंत्री म्हटल्या, आज लयच कष्ट झाले, आज लयच त्रास झाला तुम्हाला प्रसाद महाराज, आज लयच त्रास झाला, आज लयच दमला असाल, आज लयच थकला असाल. तेवढंच सुख आहे महाराज, याच्यापेक्षा सुख नाही. संपला विषय. विठाल विठाल विठाला 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 विठाला. बस बस एवढंच. दिवसभर कष्ट करावेत, राब राब राबावं, हाडाची काड्या करावी, रक्ताचं पाणी करावं. कुठेतरी कोणीतरी प्रेमानं आनंदानं दोन शब्द बोलले तर तेवढंच समाधान. याच्यापेक्षा दुसरं काय आहे संसारामध्ये? काहीच नाही, काहीच नाही. लगेच तुम्हाला जेवायला वाटते, बसा बरं, हातपाय धुवा, लगेच बसा, तुम्हाला लगेच जेवायला वाटते. तेवढाच आनंद, तेवढाच आनंद. मला संसार मुलगा चांगला बोलला, तेवढाच आनंद. बस याच्यापेक्षा आनंद फारसा नाही. हा संसारातला आनंद. एरवी दुःखच आहे, आणि दुःख जर नसतं तर साधू संतांनी असं स्पष्ट सांगितलं नसतं का संसार सगळाच दुःखाचा आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इगळ, सार दुःख मूळ चहूकडे इगळ. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळत. विश्रांती नाही कोठे, दिवस तळमळ. काम क्रोध लोभ क्षुनी पाठी लागली मोडाळ. काम क्रोध लोभ शूनी पाठी लागली ओढाळ. आम्ही शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. आता माझी करी चिंता, दान देई भगवंता. हा धर्म जागो सदैवाचा, जेव्हा पर उपकारी. धर्म जागो सदैवाचा, देव पर उपकारी. आंधळा दृष्टी देतो, त्याचे नाम मी उच्चारी. संसार दुःख मूळ, तितकं दुःख मूळ आहे. उदाहरण आपल्या डोळ्यापुढे ठेवायचं. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही, नाही कुठे सुखाचा विचार नाहीये. आणि म्हणून संसारात सुखाची कल्पना करणं त्याप्रमाणे आहे. संसारात सुख नाही असं शास्त्राने मानलेलं नाही बरं. मानलंय सुख, मानले, पण किती मानले त्या उदाहरणाप्रमाणे. मग आता कल्पना करा, खाली गेलं तरी मरण, वर गेलं तरी मरण, मरणामध्येच तो आहे. आता त्याला माहितीये या दोघांच्या तावडीतून आपण सुटत नाही. हात सुटले का आपण सुटलो समजायचं. कुठून? या मृत्यू लोकातून आपण सुटलो. हात सुटले का आपण सुटलो. एवढं दुःख असताना कुठेतरी एक थेंब आनंदाचा त्या गोडीचा मिळतोय, तेवढंच सुख आहे. आणि म्हणून संसारातल्या पदार्थाशी वावरायचं ते वावरायचं या स्वरूपानं, साधू संत वावरले ते या स्वरूपानं. आणि म्हणून ज्या गोष्टी प्रपंचातल्या जास्त गोडीच्या नाही राहिल्या त्यांना तुकाराम महाराजांनी चांगलं मानलं. कोणत्या गोष्टी संसारातल्या? पत्नी कर्कशा भेटली हे चांगलं झालं, टाळकऱ्याने तरी निश्चित ध्यानात धरावं. ज्या दिवशी भांडणं झाले तर समजायचा आजचा दिवस चांगला आहे, आपल्याला भजन करायला दिवस आजचा मोकळा आहे. याचा अर्थ असा महाराज, संसारामध्ये आपण सुख नाही असं नाही, पण आहे, पण फार कमी आहे, फार कमी आहे. आयुष्यभर कष्ट. महाराज म्हणतात खरं सुख एकदा सुख मिळाल्यानंतर कायम सुखच सुख. किंबहुना संतांच्या सानिध्यामधलं सुख, भगवंताच्या सानिध्यामधलं सुख जे नित्य दुप्पट होत आहे. सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझी. सुखया संत समागमी, सुखया संता समागमे, नित्य दुनावे तुझी नामे. नित्य गुणाने दहन होती सकळ कर्मे, सकळ तरे. सर्व काळ प्रेम डुलत सो,
तसे मनावली नाही काहीच का. मनोवली नाहीच का. सुखया संत समागमे नित्य गुणावी तुझी नामे दहन होती सकळ करीमे सर्व काळ प्रेमी डुलत असो सुखया संत समागमे नित्य गुणावी तुझी नामे दहन होती सकळ करीमे सर्व काळ प्रेमी डुलत असो. सुखया संत समागमे नित्य दुनावी तुझिया नामे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमी डुल्लत सो. अशा प्रकारे हे जे सुख आहे हे सुख संतांच्या सानिध्यामधले ज्ञानोबराय बरोबर मी त्या दिवशी बोललो होतो. संतांच्या बरोबर निघा, कशाचीच काळजी करायची गरज नाही, खाण्यापिण्याची नाही, कशाची नाही, कशाची नाही, काळजीच करायची गरज नाही. पाऊस कधी पडेल का नाही पडेल, यावर्षी पेरण्या होतील का नाही, काही डोक्यात आणायचंच काही काम नाही, तो बरोबर करणार. याचा अर्थ असा आहे का संतांवर तितका भरोसाही असला पाहिजे. आणि म्हणून सुख जो पदार्थ आहे, जी वस्तू आहे ती तुम्हा आम्हाला गरजेची आहे. आता ती जिथे सुखाचा साठा आहे, सुखाचा सागर आहे, सुखाचा समुद्र आहे, तिथेच मिळेल ना होतं. सुख कुठं मिळेल? जिथं सुख आहे तिथंच मिळेल है ना. मग त्याच्याकरता आपल्याला सुखाच्याच मार्केटला गेलं पाहिजे. जर आपल्याला पेढे घ्यायचे पेढे, तर आपल्याला लाईनी असतात वेगळ्या वेगळ्या, शू मार्क, कोणत्या भाजीपाल्याचं मार्क, मंडई, वेगळ्या वेगळ्या मार्क लाईनी असतात. याला पाहिजे स्वीट मार्क, याला पाहिजे स्वीट, गोड पाहिजे, पेढे पाहिजे. हा स्वीट मार्कला जायला पाहिजे, यानं तो त्याला न जाता तो शू मार्कला गेला. काय मिळेल त्याला? शू मार्क, पायातलं चप्पल, कुठं जोडे काय जे असते ते. त्याला पेढे नाही मिळणार, त्याला जोडे मिळतील, कारण लाईन चुकली. हा अर्थ आहे महत्वाचा. आणि म्हणून सुख पाहिजे, सुखाचा जो सागर आहे त्याच्याकडे सुख मिळेल. आपल्याला त्याच्याकडे गेलं पाहिजे, त्याच्याकडे गेलं पाहिजे. त्याच्याकडे गेलं मग आपल्याला सुख मिळेल, कारण त्याच्याकडे सुख अशा प्रकारचं भरपूर आहे. तो द्यायलाही उदार आहे, भरपूरही आहे, त्याला कोणाला विचारावं लागत नाही. स्वातंत्र्यही त्याच्याकडे आहे. कारण दाता होण्याकरता 3 गोष्टी असतात. या एक सामर्थ्य लागतं, दुसरं दातृत्व लागतं, तिसरं उदारता, स्वातंत्र्य लागतं. त्याला हिंमत असली, ही भगवंताकडे सगळंच आहे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साहे गुणवर्य भगवंतू. म्हणून त्याला भगवंत म्हटले. अशा प्रकारे सगळं सामर्थ्यवान, कर्तृ अकर्तृ अन्यथा कर्तृ, या शब्दांचा अर्थ असा आहे. कर्तृ म्हणजे स्वतः काय करतो, सामर्थ्यवान, अकर्तृ काही न करता सगळं करतो, आणि अन्यथा करतो, दुसऱ्याकडून करून देतो. काही न करता सगळं चाललं. हे सगळं जग ज्याच्या आश्रयानं चालतंय ते भगवंत काही करता चालतंय का न करता चालतंय, याचं उत्तर आहे न करता चालतंय. त्याने दिली एक माया पुढं करून. थोडस जरा चिंतन जर सांगायचं ठरलं तर असं मायेला पुढं केलं, मायेच्या ताब्यात दिलं, मायेला सांगितलं हे जगात तुझं चालव जसं चाललंय तसं. काहीच न करता, देव काही करत नाही, काही करत नाही, पण मात्र सगळं जग चाललंय. त्याला मायेचा आश्रय दिला. अकर्ता, करता स्वतः करतो भगवंतामध्ये. स्वतः करत असताना मग काय काय जे लागेल ते करतो. भक्ताच्या यादीमध्ये जर गेलं, सगळ्यात सामान्य स्वरूपाने सांगू का, एका वाक्यामध्ये महाराजांच्या पोषितो जगाशी एकलाच, एकटा सगळ्यात जग तारनाथवीसी कृपाळू देवासी पोसितो जनासी एकला तो
पोषितो जयासी एकदासी. तुकाराम महाराज म्हणतात का रे नाटविषयी कृपाळू जगाशी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकलाची एकट्या जगाला पोषतो. त्याला एवढी काळजी असते. बाळ जन्माला घालायचंय. विचार करा तुमच्या आमच्या जीवनातला अनुभवलेलं पाहिलेलं. जसं जसं बाळ उदरामध्ये वाढत चालतं तशी तशी त्याची पुढची तयारी सगळी चालूच असते. ज्या दिवशी बाळाचा जन्म होतो त्याच्याकरता लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याने तयार करून ठेवल्या. तुकाराम महाराजांचा प्रश्न तुम्हा आम्हाला विचारले कीर्तन बसलेल्या लोकांना आमचे तात्या नारायण यांना विचारलंय मी सांगा बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती आणि वाढवी श्रीपती सवे दोन्ही बरोबर वाढतो. जसं जसं बाळ वाढत चालेल तसं तसं आईच्या स्तनामध्ये दूध त्याच्याकरता वाढतं. आणि ज्या दिवशी बाळाचे दिवस पूर्ण होतात त्या दिवशी दूधही पूर्ण होतात. गर्भी असता बाळा असता बाळा गर्भी असता बाळा असता बाळा कोण पाळी त्याचा लळा कोण पाळी त्याचा लळा कोण तारी त्याचा लळा कोण तारी त्याचा लळा कोण तारी त्याचा लळा कोण पाळी त्याचा लळा. महाराज म्हणतात गर्भी असता बाळा. बाळाला गर्भामध्ये असताना कोण पाळी त्याचा लळा. कोण विचार करतो ही आपली ताकद आहे नाही. ही आपली ताकद नाही. वाढवी श्रीपती सवे दोन्ही श्रीपती वाढवी. बाळाबरोबर बाळाचं दूधही अशा प्रकारचं वाढवतो. नाही तर जन्मलेल्या बाळाला जर आपण भाकर खाल्ली खाऊ घातली काला खाऊ घातली सगळं मरून देऊ त्याला नाही चालत नाही. त्याला त्याच्या आईचंच दूध लागतं. तरी मला हे सांगायचं की ही सत्ता कोणाची आहे. एखादा आत्महत्या माणूस निर्माणाची आधुनिक मुलगा हा तर काय देवाने दूध निर्माण केलं का. देव काय दूध निर्माण करतो काय. अहो तू भाकर खाते चांगलं अन्न खाते म्हणून दूध होतं. त्याला त्याच्याच भाषेत प्रश्न विचारायचा पुढे तो तुम्हाला सांगितलं. मग जर त्याची आई जर ते अन्न खाते म्हणून दूध होतं बाप काय कडबा खातो त्याच्या भाषेत बोलायचं. बाप काय कडबा खातो अरे बाप हे अन्नच खातो ना मग बापाला काय दूध येत नाही. अरे ते आई करताच भगवंताची लीला आहे. बरं अजून पुष्कळ तर विज्ञानाने शोध लावायचं काम चालू केलं पण अजून घासापासून गवतापासून दूध निर्माण करण्याचं काम अजून झालेलं. भगवंताचीच मशीन आहे आणि ती फक्त आईच्याच पोटात आहे आईच्या जवळच आहे किंबहुना त्याच आई जवळ आहे तिच्या उदरामध्ये बाळ विठाला विठाला दुसऱ्या मातेकडे ते दूध नाहीये. गरज नाही म्हणून नाहीये हे लक्षात घ्या. ज्या दिवशी त्या मातेला गरज पडेल बाळ उदरामध्ये असेल त्या दिवशी ते हृदय भगवान परमात्मा वाढवी श्रीपती. तुकाराम महाराजांचे शब्द आहे वाढवी श्रीपती सवे दोन्ही बरोबर वाढवतो बरोबर वाढवतो. ही त्याची काळजी आहे. हे त्याला कर्तुम शक्ती म्हणायची. हो कर्तुम शक्ती म्हणायची. मला पुष्कळ बोलते त्यांनी केलेल्या गोष्टी पुष्कळ अशा प्रकारच्या आहेत. देवळ्या चक्रगदा आची रंगा करी आची रंगा आची रंगा करी देवनिया चक्र गदा हाची धंदा करीतो हाची धंदा करीतो हाची धंदा करीतो. केवळीया चक्र हाची धंदा करीतो हाची धंदा करीतो हाची धंदा करीतो. देवनिया चक्र गदा हाची धंदा करीतो हाची धंदा करीतो
चक्र गदा हाची धंदा करीतो. कोणता धंदा करतो मला तू सांगता ते सांगता भक्त राखे पाया पाशी भक्त राखे पाया पाशी भक्त राखे पाया पासे भक्त राखे पाया पासे दुर्जनासी संवारी दुर्जनासी संवारी हो दुर्जनासी संहारी दुर्जनासी संवारी हो भक्त राखे पाया पाशी हो भक्त राखे पाया पाशी भक्त राखी पाया पासे भक्त राखी पाया पासे 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 कर्तुम शक्ती भगवान परमात्म्याची. भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवार. भक्तावर संकट आलं का भक्ताला असा देवाला मागे भक्ताला मागे करतो आणि देव समोर उभा राहतो. आम्हा खाली पाठी काढे आपण कळी काळाची भिडे आपण कळी काळाची भिडे आपण कळी काळाची भिडे आम्हा खाली खाली मागे आपण कळी काळाची वीरे गडकाळाची रे आपण कलिकालाची भिडे. भक्ताला पाठीमागे करतो महाराज. मग कोणी म्हणेल पाठीमागून एखादं काही काय आल्यावर संकट आल्यावर पुढून नाही आलं पाठीमागून आलं म्हणतात. तो आहे ना अजून मागे पुढे उभा राही सांभाळितो आलिया आघात बस मागे पुढे उभा राहतो आणि आपल्या भक्ताचं संरक्षण कर्तुम शक्ती. त्याने काय काय केलं आता पुराणात जरी घुसलं पुतणीला मारलं शूर्पणखाला कसं मारलं पुतणीला का मारलं मोठ्या मोठे राक्षसांना कशा प्रकारचं मारलं रावण मारलं रावण मारलं काय प्रत्येक अवतारात मारलं. याचा अर्थ असा हे कर्तुम शक्ती. आणि चला आता अन्यथा करतो दुसऱ्याकडून करून देतो. बरं दुसऱ्याकडून करून घेत असताना एक महत्वाची गोष्ट ही आहे का त्याची ताकद नसताना ते करतात ही भगवंताची शक्ती. त्याची ताकद नसते. आपल्याला उदाहरण सांगणार एरवी ज्या जीवाचा स्वभाव असा आहे ज्या जीवाचा स्वभाव असा आहे एक क्षणभर गप्प बसणार नाही. एक क्षणभर सुद्धा गप्प बसणार नाही. तुम्ही त्याला काही करा असो अजिबात गप्प बसणार नाही. डोळे तरी मिचकील दात तरी दाखवेल इकडं तरी खाजी इकडं ते काय खाजवायला आहे का नाही पण खाजवल्याशिवाय राहणार नाही. वस्तूच वल्लीच वेगळी आहे. जे कधी क्षणभर स्थिर न राहणारा जीव पण त्या सगळ्या जीवाकडून ज्याच्या ताब्यात 33 कोटी देव होते ज्याच्या ताब्यात नवग्रह होते ज्याच्या प्रतिज्ञा इतक्या मोठ्या मोठ्या होत्या का लोकांच्या कल्पनेत सुद्धा न येणार आहे. खारा समुद्र गोड करी लंकेला सोन्याचा सुगंध दे आणि वैकुंठाला जायला शिडी बनली. हे सगळं एवढं सगळं त्याची प्रतिज्ञा करण्याची त्याची शक्ती त्याची ताकद एवढा मोठा मोठा भक्त पण भगवान परमात्म्याने त्याला कोणाकडून समाप्त केलं महाराज. हे वैशिष्ट्य आहे. वानराकडून समाप्त. वानर हाती लंका घेवविली म्हणे तुका घेवविली म्हणे तुका घेवविली म्हणे तुका वानर हाती लंका घेरली म्हणे तुका घेरली म्हणे तुका घेरली म्हणे तुका वानर हाती
ठेवविली म्हणे तुका ठेवविली म्हणे तुका वानरा हाती लंका ठेवली म्हणे तुका ठेवली म्हणे तुका ठेवली म्हणे तुका वानरा हाती लंका देवविनी म्हणे तुका. तुकाराम महाराज म्हणतात असे वानर. कसे वानर? इतके चंचल, इतके चंचल. हो, ज्ञानोबाऱ्या म्हणतात मरकटा समाधी. का मरकटा? माकडाला कुठे समाधी लागेल? बसल का ध्यान? हो, ध्यान करीत बसायचं म्हणजे 5 मिनिटं. आता योगाचा दिवस आलेला आहे 21 मे. 21 मे हा योग दिवस आहे भारतातला. सगळ्या विश्वानं त्याला मान्यता दिलेली आहे. त्या दिवशी सगळ्याला योग करायचे. समाधी लावून बसायचं, ध्यान लावून बसायचं. अरे ध्यान लावून माकडाला माणसं बसत नाही तर माकडं गाव बसायची. या भाऊ विठाला 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 हो, त्याला समाधी कशी लागेल? त्यातल्या त्यात गप न बसणारा वर्ग तो. एका कवीने मोठी गंमतच केली. विनोदी कवीचं डोकं जिथं माणसाला काही सुचत नाही तर कवीचं डोकं चालत असतं. ते म्हटले माकड आवडी एवढं माकड चंचल ती माकड. त्याच्यात त्याला दारू पाजला, त्याच्यात त्याला विंचू चावला आणि त्याच्यात भूताचा संच झाला. मग कसं बसत एका जागेवर? मरकटस्य सुरापान तस्य वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्य. त्याचं मराठी भाषांतर खूप सुंदर आहे. आधीच माकड त्यात दारू प्याला, आधीच माकड त्यात दारू प्याला, तितक्यात त्याला विंचू दंश झाला, तन्मध्ये भूत संचार झाला, सांगा कशी भूत असेल त्याला पुंडलिक. बसा. जुने श्लोक आपल्या इथे. अरे अरे रावणा राज्य गंभीर त्या रचनालाही काही तारतम्य नाही. आता रावणाचं राज्य गंभीर झालं कधी कोणालाच काही माहिती नाही महाराज. याचा अर्थ अशी त्या माकडाला समाधी येईल का म्हणा, परंतु त्याची ताकद काही नाही. एवढा मोठा माकड गंभीर होईल कधी? इतकं चंचल माकड गंभीर व्हायचंय, त्याने युद्ध करायचंय. अरे युद्ध करणं म्हणजे काय पोर खेळ आहे? युद्ध करणं म्हणजे सामान्य गोष्ट आहे. युद्ध करणं म्हणजे त्याला नेमबाज माणूस लागतो, त्याला सगळ्याच गोष्टी लागतात. अस्त्राचं शस्त्राचं ज्ञान असावं लागतं. याच्याकडे काय? परंतु त्यांच्या हातून घेतली लंका महाराज हे वैशिष्ट्य आहे. त्याला अन्यथा करतो असा सर्व शक्तिमान परमात्मा आहे. स्वातंत्र्यवान आहे, देण्यामध्ये उदार आहे. जेणे हा जीव दिला दान. तुम्हाला एकाच किडनीला काम भागत नव्हतं, 2-2 देऊन टाकल्या. एका डोळ्यानं दिसतं सगळं, 2 डोळे राहू दे. एका कानानं ऐकू येतं तरी 2 कानं राहू दे. असे डबल 2 फुफ्फुस दिले, 2 हृदय दिले, वेगळे वेगळे 2-2 दिले. आपल्याकडे गरज नाहीये, एकाचीच गरज आहे. एका फुफ्फुसावर माणसं चालतात. एक जुने मोठे गायक होते, तसे ते इंदोरचे होते पण राहत होते मुंबईला. कुमार गंधर्व म्हणून त्यांचं नाव होतं. गायकाला एक स्वतंत्र त्यांची एक गायकी होती. त्यांना एकच फुफ्फुस होती आणि ती ताण अशी अर्धीच निघायची, श्वासच नाही ना. 2 फुफ्फुस असले म्हणजे श्वास भरपूर येतो, म्हणजे त्या ताना निघतात. 8-8 मात्रेचा ताना. त्यांच्या 8 मात्रेची ताण कधीच निघली नाही पूर्ण 8 मात्रा होईपर्यंत, कधीच नाही. 4-4 मात्रेच्या तानाच्या असे तुकडे निघायचे. का? फुफ्फुस येत. याचा अर्थ ते जगता येतो. जगतो माणूस. भगवंताने 2-2 दिले. इतके उदार आहे, उदार आहे, स्वातंत्र्य आहे, सामर्थ्यवान, सगळ्या गोष्टी अशा आहेत. आणि त्यांच्याकडं आपल्याला जे पाहिजे त्याचा तर समुद्रच आहे, त्याचा तर साठा अशा प्रकारचा आहे. हो, तो आपल्याला काय करतो? आपल्याला नावेमध्ये बसवतो आणि त्या सुखाच्या काठावर नेऊन सोडतो महाराज. बस, त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? हा भगवान परमात्मा इतका उदार अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, ज्याला सुखाची गरज आहे त्यांनी काय केलं पाहिजे? मग तो परमात्मा जो असा मी आतापर्यंत सांगितला, म्हणजे पुष्कळ लक्षणे मला सांगता येईल. सत, चित, आनंद. आता हे सगळं सांगायचं म्हटलं म्हणजे दुपारच्या वेळेला अशा उन्हाच्या बारात झोपेच्या मोठ्याल्या गोळ्या अशा, ती चालतच नाही.
खेडेपाड्यांत अजिबात चालत नाही. फार झालं ते करतो मान्यता करतो इथपर्यंत ठीक आहे. याच्यापेक्षा पुढे जर ब्रह्मज्ञानाकडे वळालं तर लोक म्हणतील बाबाला का नाही जाऊ द्या श्रीरामपूरला एकदा आणि गोळ्या द्या त्यांना कशाच्या. अशा प्रकारे तात्पर्य असं आहे का असा जो सर्व शक्तिमान परमात्मा तो त्या देवाला मग तुकाराम महाराज म्हणले सुखाची गरज आहे मग त्याला आपला साकारा अभंगाच्या पहिल्या चरणात. आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 तेनवीन जीवा सुख नाहे तेनवीन जीवा सुख नाहे एरती माई के दुःखाची जनीती एरती माई के दुःखाची जनीती तेरी जीवा सुख नो ये राम तेरी जीवा सुख नो ये रति माई के दुःखाची जनीती ये रति माई के दुःखाची जनीती खला चाटाय मारते थापाय मारते काही खरं नाही. तुमच्या पुढचं ते स्वरात राहतच नाही. ऊन आलं का ते वाढत तो कमी होते स्वर टिकतच नाही. विठाला विठाला आपल्या सगळ्याच्या चुका याच्यात धरल्या जातात. बाबाला शोधले प्रमाण स्वरात नाही झालं पक्का स्वरात त्याच्याकरता ती बिचारी गरीब आहे संवादिनी गरीब आहे ती गरीब आहे ती स्वर पक्के धरते याच हल्ला बाळ प्रसाद महाराज नाही ते चाटाय मारित थापाय मारित तिकडून कणिक लाईत आणि पाणी लावित तात्पर्य असं आहे. काय आपण सांगू होतो प्रमाण आपल्याला काय दिलंय आपुला तो एक तो एक परमात्मा. एक म्हणण्याचा अर्थ आहे देव जरी अनेक असले तरी तो एका स्वरूपामध्ये तोच आहे. आता भगवान शंकर खंडोबा दोन आहे बरोबर आहे. खंडोबा आहे आपण खंडोबारायाची भक्ती वेगळ्या पद्धतीने करतो भगवान शंकराची भक्ती वेगळ्या पद्धतीने पण मूळ कोण आहे दोन्ही एकच. खंडोबारायाचाच अवतार आपला भगवान शंकराचाच अवतार खंडोबाराय. मलहारी मल नावाचा जो राक्षस होता त्याचा संहार करण्याकरता भगवंतांनी अवतार घेतलेला आहे. तोच अवतार आहे. म्हणजे स्वरूप जरी वेगळे वेगळे असले तरी सुद्धा देव एक आहे. एको देव सर्वभूतेषु मूढः सर्वव्यापी सर्वांतरात्मा असा एक आहे. म्हणून तो परमात्मा आपला एक देव आपला करून घ्यावा त्याच्या वाचून जीवाला सुख प्राप्त होणार नाही. ज्याच्या जीवनात तो एक आहे बाकीचं काही नसलं तरी चालतं. मी आपल्याला उदाहरण सांगेन. पांडव आणि कौरव याची जर आपण व्याख्या करायची ठरवली
तर पांडवाच्या जीवनामध्ये केवळ एक देव आणि कौरवाच्या जीवनात बळजबरीनं फट्यानाट्या उद्योगानं कसे करून मिळवलेलं सगळं राज्य, मोठे मोठे लढवय्ये, मोठे मोठे योद्धे त्यांच्याकडं, पण शेवटी जय कोणाचा झाला? पांडवांचा झाला. त्याचं कारण आहे, ज्यावेळेला धृतराष्ट्र आणि संजय, धृतराष्ट्र आंधळा राजा आहे, युद्धावरची माहिती कुरुक्षेत्र आणि दिल्ली, हस्तिनापूर आपण त्याला त्या काळात म्हणतो, आजची दिल्ली, अंतर साधारण 100-150 किलोमीटरचं अंतर आहे. तर तिथली माहिती कशी मिळेल? आणि तिथली माहिती मिळण्याकरता व्यासाच्या कृपेनं त्यावेळेला ते दूरदर्शन चालू केलं होतं. संजयावर कृपा केली आणि संजयाला बसल्या बसल्या कळायचं, तिथं बसल्या बसल्या का आता करडेले वस्तीवर काय चालू, कोण कोण कीर्तनाला बसलंय, कोण कोण येतो म्हणलं पण आले नाही गावातले, कोण कोण आले, उपस्थित कोण कोण आहे, हजर कोण आहे, पाहुणे मंडळी कोण आहे जळगावची वगैरे. अर्थात हे सगळं त्याला दिसत आणि तो ते राजा धृतराष्ट्राला सांगत होता मला, त्याच्याकरता त्याची नियुक्ती होती. पण गंमत अशी आहे, सांगत असताना एके दिवशी असा प्रश्न केला धृतराष्ट्राने. धृतराष्ट्र थोडा हुशार राजा होता, तसा आंधळा होता, त्याचं दुर्दैव होतं, पण राजा खूप हुशार होता, खूप सामर्थ्यवान असा होता. आणि मग एके दिवशी धृतराष्ट्राच्या मनामध्ये असं आलं, आता हे युद्ध सुरू झालंय, युद्ध चाललंय, पण आता याचा शेवट कसा होणार, याचा जय कोणाला मिळणार, विजय कोणाला मिळणार, पराजय कोणाचा होईल, याचा आपल्याला त्याच्या मनामध्ये हे चुकून लागलं. आणि मग त्यांनी तोच प्रश्न संजयाला केला की संजया, अरे बाबा मला हे सांग, युद्ध चाललंय, आता कोण मरले, कोण मेलं, काय गेलं वगैरे झालं, हे सगळं चालू आहे, मी ऐकतोय, पण मला सांग बरं याचा शेवट कसा होईल? तुला काय दिसतंय? तिथलं वातावरण पाहून काय दिसतंय? ठीक आहे, काय दिसतंय तुला वातावरण पाहून? कोणाचा जय होईल, कोणाचा पराजय होईल, कोण जिंकेल, कोण हरेल? आता गंमत अशी, त्याची आली का पंचायत, तो बिचारा कामावरचा माणूस, पगारी माणूस, त्याला काय बोलता येते? अहो ज्याच्याकडे खातो त्याचं जर समजा आपण काही गुणगान नाही करावं तर तो बोलतो तू लबाड आहे, तू माझं खातो माझं ऐकत नाही, तू आमच्या बऱ्यावर नसताना वाईटावर आमच्या आहे, तू आमचं वाईट व्हावं असं तुला वाटतंय, तूच काही कामाचा नाही, तुला कामावून काढतील, आपलं काम जाईल. मग आता याला तर खरं तर बोलायचंय, खोटं बोलायचं नाही. आणि राजालाही असं वाटलं नाही पाहिजे का हा आपल्या विरुद्ध बोलतोय, असा मधला मार्ग संजयाने काढलेला आहे, मधला मार्ग काढलाय. आपल्याला खरंच बोलायचंय, खोटं बोलायचं नाही, खोटं सांगायचं नाही, पण राजाचं मनही धरायचंय, राजालाही वाईट वाटलं नाही पाहिजे. आणि मग त्यांनी उत्तर दिले, राजे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, काय होईल हे मला माहिती नाही, युद्ध चालू आहे, उद्या काय होईल हे सांगता येत नाही. आजही गेले 80-81 दिवस झाले युद्ध चालू आहे, रशियाचं आणि युक्रेनचं. काय होईल पुढे, काय होईल? जुन्या युद्धासारखं होईल का? नागासाकी, हिरोशिमा त्याच्यासारखं होईल का? हे थांबल, प्रयत्न तर थांबण्याचे चालू आहेत आणि थांबावं, आपणही तीच अपेक्षा करू. महत्वाची गोष्ट, पुढं काय होईल हे मला माहित नाही राजा, पुढं काय होईल हे मला माहित नाही बाबा, पण मला असं वाटतंय, माझं मत मी सांगू शकतो, तिथं बाध्य नाही तो. ज्या वेळेला तू त्याचं मत सांगतो ना, त्यावेळेला त्याच्या नोकरीचा तो बाध्य नाही, त्यांचं त्यांना आवडेल ते सांगणं याच्यामध्येही तो बाध्य नाही. आणि म्हणून त्यांनी त्याच्या आवडीचं सांगितलं, त्याचं मत सांगितलं. मला असं वाटतंय, काय वाटतं संजय तुला, सांग ना बघ, तुला काय वाटतं, मी त्याच्यावरून अंदाज काढून घेईन, तुला काय वाटतं ते तर सांग ना. मग संजयाने आपलं मत सांगितलंय, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर् विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. मम नीतिर् आणि मम मतिर् दोन शब्द घातले तिथे. माझी नीती अशा प्रकारची आहे आणि माझी मती अशा प्रकारची, माझ्या बुद्धीचा विचार इतकाच करते,
माझी बुद्धी या दृष्टीचा विचार करते, या मार्गाचा विचार करते आणि माझी मती अशा प्रकारची, माझी बुद्धी अशा प्रकारची. असं स्पष्ट मत सांगितलं. मतीर मम असं म्हटलं. काय म्हटलंय? म्हटलं यत्र योगेश्वर कृष्ण, जिथे योगेश्वर कृष्ण आहे, युगाचा ईश्वर, युगाचा स्वामी, युगाचा मालक जिथे आहे. यत्र पार्थो धनुर्धर, जिथे पार्थ धनुर्धर आहे अर्थात अर्जुन आहे. जिथे भगवान श्रीकृष्ण आहे तिथे अर्जुन आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र. आता पुढे आहे का? विजय नाही सांगितला. शहाणी माणसं याला म्हणतात. विजय नाही सांगितलं, फटकून नाही म्हटलं का ते जिंकणार आहे, नाही नाही हीच पार्टी येणार आहे, नाही नाही ही नाही 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 सांगितलं नाही. ही पार्टी येईल का ती पार्टी नाही म्हटले. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र, तिथं जिथं हे दोघं आहे तिथं. मी नाही सांगत ते जिंकून येतील, पण जिथं ते आहे तिथं मात्र यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर. आता ऐका तिथं काय? तत्र श्री, तिथे श्री आहे आणि तिथे विजय होतो. तिथं विजय आहे तिथं श्री आहे असं माझं मत आहे. अशी माझी बुद्धी विचार करते. तुम्हाला काय ठरवायचं ते ठरवा. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा स्वरूपाचा जो परमात्मा सर्व शक्तिमान आहे आणि एकुलता एक आहे. नाना रूप तो धारण करतो, पण जिथं तो आहे तिथे ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. मग तिथं जर बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत तर सुख नाहीये का? जांभळी देऊन सुख आहेच आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवाणी तीर मतिर मम. माझी बुद्धी अशा प्रकारची आहे. म्हणून महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, अरे तो जर असा सामर्थ्यवान आहे तर मग त्याचीच प्राप्ती करा. आपुला तो एक देव करून यावा. तो एक, तो म्हणजे कोणता? आता त्याचं लक्षण थोडंसं वेदांताचे वेगळे वेगळे सांगितले, ते काही सगळं सांगत नाही का. ज्याला हात पायादी कुठले धर्म नाही त्याला निर्गुण म्हटलेलं आहे. आता यावर डोकं थोडंसं जरा डोकं भ्रमित व्हायचंच काम आहे, पण खरं आहे ते खरं आहे. पण वेदांत विचार आहे. ब्रह्माची लक्षणं आहेत, परमात्म्याची लक्षणं आहेत. येतो बा इमानी भूतानी जायंते येणं जाताने जीवन. ते तुम्हाला शास्त्री बाबा हे तुमचं तुम्ही सांगा आम्हाला, त्याच्यातलं काही कळत नाही. हे मी थोडं बाजूलाच ठेवतो. पण ज्याच्या सत्तेशिवाय काही चालत नाही, जो सर्वाधीश आहे, सर्व शक्तिमान आहे आणि जो व्यापक अशा प्रकारचा आहे, तो एकच परमात्मा आहे. आपुला तो आपलाच आहे. आपला म्हणण्यामध्ये प्रत्येकानं तो आपला म्हणायचा आहे. कारण त्याच्याशिवाय तुम्ही बसू शकत नाही, त्याच्याशिवाय मी बोलू शकत नाही, त्याच्याशिवाय टाळकरी उभे राहू शकत नाही. होणार त्याच्याशिवाय सृष्टीमधल्या प्रत्येक जीवाची हालचाल काहीच होऊ शकत नाही. मोठे मोठे अभंग आहेत. आता ऊन वाढत चाललंय. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता. देखवी ऐकवी एक, देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. दयाचे भजन चुकू नको. दयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. एक नारायण. असा तो सर्वसत्ताधीश परमात्मा, त्याच्या वाचून काहीही चालत नाही. असा जो परब्रह्म परमात्मा तो एक आपला करून घ्यावा. आपला आहे तो आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, प्रत्येकाच्या जवळ आहे, म्हणून त्याला आपला म्हटलंय. आपला तो एक
देव करून घ्यावा तिने बिन जीवा सुख नोही. एक जण थोडा शिकला सवरलेला शहाणा माणूस होता. तो म्हणे एवढे जे काही जे पदार्थ निर्माण झाले सुखा करताच ना. लाईट कशा करता बोला ना. सुख लाईट आल्यामुळं काय झालं, पाणी शेंदायचं बंद झालं, मोठा बंद झाल्या, किती कामं बंद झाले लाईट आल्यामुळं. अगदी दळण सुद्धा, कपडे धुवायचं, छोटे छोटे पुष्कळ काम आहे लाईटीवर चालणारे. एवढ्या गरमटात पण जर कूलर असेल, हे पण एसी असेल, लाईटमुळं. मग ते लाईट हे सुखाचं साधन आहे का दुःखाचं साधन आहे? तुमचं काहीच मत नाही का याच्यावर? सुखाचं साधन आहे महाराज, सुखाचंच साधन आहे. अन्य असे अनेक साधनं पाहणार. गाड्या निघाल्या प्रवासाच्या, आपल्याकडे देवाने पैसे दिले, आपण गाड्या घेतल्या, गाड्यामध्ये बसून जातो. आता पूर्वी जे बैलगाड्यात बसलेले रस्ते धड नव्हते, कंबड मामाला कसं गाडी बैलात कसं जायचं, चिखलामध्ये रस्ते नाहीये. मग अशा अवस्थेमध्ये कंबरडे कसे ढिले व्हायचे, कपडे कसे धुळीने भरायचे. त्यापेक्षा आजच्या गाड्या सुखाच्या आहेत. वारं सुद्धा येत नाही. एसी चालू केला गाड्यांमध्ये तर अजिबात काही त्रास नाही. 400, 500, 600, हजार किलोमीटर फिरणारे महाराज मंडळी आमची, मोठी मोठी महाराज लोक हजार किलोमीटर दिवसभरात रन मारून येतात. गाड्या मोठ्याल्या. ते कशाच्या जीवावर? सुखाच्या जीवावर, सुखाच्या जीवावर. आता गंमत अशी, हे पदार्थ निर्माण का झाले? माणसाच्या बुद्धीनं माणसाने हे सगळं निर्माण केलंय महाराज. पण हे सुखच देईल असं नाही, हे सुखच देईल असं नाहीये. काय होतं, वस्तू आपल्याकडं आहे, पण वस्तूचा उपभोग आपल्याकडे जर नसेल तर त्या वस्तूचा असूनही काही उपयोग होत नाही. नियम असा आहे. आणि म्हणून लाईट आहे पण आपल्याला मोटर चालू करायची माहिती नाही. कसं काय करणार? फ्यूजा गेलेल्या कळत नाही की मोटर असूनही काही उपयोग नाही. त्याचं ज्ञानही असणं गरजेचं आहे. त्या गोष्टी अशा सामान्य जीवनातल्या आपल्या आहेत त्या, पण त्या पूर्णतः सुख देणाऱ्या नाहीये. कुठेतरी काहीतरी आडवं त्याच्यामध्ये येतं. म्हणून महाराज म्हटले, हे सगळं दिसतंय ना सुखाचं, हे सगळं दुःखाला निर्माण करणार आहे. पण ते मात्र सुख देतील जरी, ते परिपूर्ण सुख देऊ शकत नाही. दुसऱ्या चरणात येरती माई गे दुःखाची जनिती, येरती माई गे दुःखाची जनिती, येरती माई गे दुःखाची जनिती, येरती माई गे हो दुःखाची जनिती, येरती माई गे 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 दुःखाची जनिती. हो नाही आदिअंती अवसानी, नाही आदिअंती अवसान, नाही आदिअंती अवसानी, नाही आदिअंती अवसान. हो नाही आदिअंती अवसान, नाही आदिअंती अवसान, नाही आदिअंती अवसानी, नाही आदिअंती अवसान. येरती माई गे दुःखाची जनिती, येरती माई गे हो दुःखाची जनिती, येरती माई गे 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 दुःखाची जनिती. हो येरती माई गे दुःखाची जनिती, येरती माई दुःखाची महाराज म्हणतात, येरती माई गे दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. जे सुख आहे ते तिन्ही काळामध्ये टिकत नाही. परमात्मा सुख एकदा मिळालं का आजही तेच,
हेही तेच भविष्य काळातही समान राहतं महाराज. जसं संसारातलं सुख समान राहत नाही, आता याच्यात वेळ घेत नाही आपल्याला माहिती आहे आज जी वस्तू आपण आणली तिची गोडी आज राहते, कालांतराने त्या वस्तूची गोडी राहत, मग गाडी असो, घोडी असो, अजून घराची माडी असो, अजून काय असो, जे जे साधन आहे, जो पहिला काळ आहे तो काळ पुढे राहत नाही, पुढे राहत नाही. त्या वस्तूबद्दलचं पुन्हा प्रेम कमी 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 होत चालतं आणि म्हणून त्याच्यामध्ये ते सुख देण्याचं सामर्थ्य नाही आहे. महाराज म्हणतात रती माईके दुःखाची जनिती, माईक पदार्थ म्हटले मायेद्वारा निर्मित, अशी नाही आधी अंती अवसानी. मग तो परमात्मा त्याचं प्राप्ती आपल्याला करायची आहे. तो कसा आहे, तो जसा आहे तसा तो जीवाला आपल्याकडे आलेल्या जीवाला तो करतो, त्याप्रमाणे त्याला बनवतो. हा त्याचा मूळ स्वभाव आहे. ज्या व्यक्तीकडे आपण गेलो त्या व्यक्तीच्या स्वभावाचे किंवा त्या व्यक्तीची जी साधनं आहेत त्या सगळ्या साधनाचा आपल्याला उपयोग होतो. उदाहरणार्थ आम्ही त्या दिवशी तात्यांकडे चहा प्यायला गेलो म्हणजे त्यांच्या घरचं सगळं वातावरण, त्यांच्या गाद्या फरशा बिरशा सगळं मस्त थंड हवा, फळं खाल्ली, वरून चहा घेतला, हे त्या घराच्या अनुसार त्यांच्या त्या पद्धतीप्रमाणे मिळालं की नाही. आम्ही अनेक वेळेला भाऊपटले आमचे त्यांच्याकडे जेवलोय महाराजांच्या बरोबर, अनेक वेळेला जेवलो. तिथे गेलं का सगळा सुख सोय आईस आराम सगळा. अहो त्यांचं वैभव आहे ते, त्यांच्याकडे आले ते देतात. मोठ्या माणसाची, श्रीमंताची, सामर्थ्यवान माणसाची हीच लक्षण आहे, ते आपलं सगळं वैभव त्या निमित्ताने देतात महाराज. तसं परमात्माही तो तसा सामर्थ्यवान आहे. सुरुवातीला मी भरपूर सांगितलंय त्याची ताकद काय, त्याची शक्ती काय, तो किती सामर्थ्यवान आहे. आणि म्हणून मग जो त्याच्याकडे जाईल त्याला त्या सगळ्या वैभवाचा आनंद मिळतो महाराज. कारण तो अविनाशी आहे. जवळ येणारालाही तो काय करतो, तो जर जिलेबी खातो, घरचा माणूस पाहुण्याला काय तो काय चिवडा देईल, भाजी भाकरी वाढील, नाही म्हटलं तुम्ही सुद्धा जिलेबीचं जेवण करा, गुळ सुद्धा देऊ नका, जिलेबीचं जेवण करा. हे कारण समर्थ आहे ना ते. आणि म्हणून अविनाश करी आपुलिया आयुष्य, आपल्यासारखं करतो. इथं ताकद आहे, याचं वैशिष्ट्य भगवान परमात्म्याचं. आणि याच्याकरता एक काम आपल्याला करावं लागेल, लावी म्हणा पिशे गोविंदाचे. तो अविनाशी आहे, तो अविनाशी आपल्यालाही अविनाशी करतो. संत अविनाशीच असतात का, ते देवाच्या जवळ असतात. संत आजही आहेत. 200 वर्ष झाले सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं नाव दिवसेंदिवस वाढत चालतंय, ते कमी होणार नाहीये. बरोबर, 725 वर्ष झाले, 725 वर्षावरील 725 वर्ष माऊली ज्ञानोबरायाच्या समाधीचं, मुक्ताबाईच्या समाधीचं हे 725 वर्ष आहे. हे लक्षात घ्या. 725 वर्ष झाले, त्यांचं नाव कमी नाही झालं का, देवाच्या सानिध्यात किंबहुना देवाचाच अवतार अशा प्रकारचे. तात्पर्य अशा प्रकारे भगवान परमात्म्याचं सामर्थ्य असं आहे, जो त्याच्याकडे जातो त्याला तो आपल्यासारखं बनवतो. अविनाश करी आपुलियासी, लावी म्हणा पिशे, याच्याकरता एवढंच करायचंय. लावी म्हणा पिशे गोविंदाचे, आणि हे करायचंय गोविंदाचं पिशे लावू ना नंतर म्हातारपणी. आणि पटकन मध्येच काळानं गेलं, सगळंच राहिलं बाजूला. गोविंदाचं पिसं लावायचं राहिलं, त्याला भेटायचं राहिलं, सगळंच राहिलं. म्हणून वेळ आपल्या हातात नाही, काळ आपल्या हातात नाही. आपण किती वेळ इथं राहणार आहे हेही आपल्या हातात नाही. कटू सत्य बोलू, इथून सगळे घरी जाऊ याची खात्री कोणालाही देता येणार नाही. कीर्तनकारासकट ग्रास गेली सत्ता नाही आधी म्हटले कबीर महाराजांनी. मग काय, हे स्पष्ट आहे, हे कटू सत्य, याला कटू सत्य म्हणतात. ते पटत नाही पण ते सत्य आहे. अशा अवस्थेमध्ये कधी करायचं म्हटलं, पिसं लावायचं ते कधी, एका मरणाच्या आत. आपलं मरण जोपर्यंत आलं नाही, मग आपल्याला जर माहिती असलं का अजून आपण 10 वर्ष 7 महिने 15 दिवस 14 घंटे जगणार आहे, असं कोणाला जर माहिती आलं असलं, वरून पत्र आलं असलं, तर तेवढे दिवस भजन करू नका, शेवट करा. ज्याला माहिती असेल त्यांनी करावं, ज्याला नसेल त्यांनी. आपल्याला माहिती नाही आहे, ग्रासगळी सत्ता नाही आधी, एवढंच माहिती, लगेच देवाच्या त्या भजनाला लागायला पाहिजे. हो, मग एखादी या मरणाच्या आत केलं पाहिजे महाराज शेवटच्या चरणासाठी. तुका म्हणे का मरणेची सरी, तुका म्हणे का
दुःखाचे जनी एरती माई गे दुःखाचे जनी उत्तमाची उरे फिरती मागे उत्तमाची उरे फिरती मागे रती माई गे दुःखाची रती माई गे दुःखाची नागी आदि अंती आवासानी नाही आदि अंते नाही आदि अंती आवासानी नाही आदि अंती आवासानी रती माई गे दुःखाचे जनी रती माई गे दुःखाचे जनी दुःखाचे